एआय म्हणजे नेमकं काय असतं? नमस्कार मंडळी, सचिन एआय मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे. आजपासून आपण एक नवीन प्रवास सुरू करतोय एआय समजून घेण्याचा. पण टेन्शन नको, आज आपण इतकं सोपं बोलणार आहोत की 10 वर्षाच्या मुलालाही समजेल. सगळीकडे एआय एआय ऐकायला येतं, न्यूज मध्ये एआय, युट्यूब मध्ये एआय, मोबाईल मध्ये एआय. पण नेमकं एआय म्हणजे काय? एआय म्हणजे मशीनला शिकवलेली एक हुशारी. पण लक्षात ठेवा, ही खरी माणसाची बुद्धी नाही, ही बनवलेली बुद्धी आहे. जर एखाद्या छोट्या मुलाला आपण शिकवतो ना की हे मांजर आहे, हे कुत्र आहे, तसं यायला पण लाखो फोटो दाखवून शिकवलं जातं. तो स्वतःचा विचार करत नाही. त्याला जे शिकवलं त्यावरून तो अंदाज लावतो. उदाहरण घेऊ की तुम्ही युट्यूबला उघडतात, तुम्ही जे काल कॉमेडीचा व्हिडिओ बघितला, या युट्यूबला तोच कॉमेडीचा व्हिडिओ तुम्हाला परत का दाखवतो? कारण त्यामध्ये एआय असतो. यांना माहिती की काय आवडतं काय नाही आवडतं. जसं गुगल मॅपला आपण वापरतो, त्यात आपण सांगतो की कुठे ट्रॅफिक आहे, कुठे रस्ता मोकळा आहे, तर ते कुणी माणूस बसून बघत नाही. तो एआय डाटा बघून आपल्याला अंदाज लावतो. तुमच्या मोबाईल मध्ये अनलॉक होतो. तो फोन समोर धरलास की अनलॉक होतो. तो तुमचा चेहरा ओळखतो. ही काय मॅजिक नाही, हे एआय आहे. पण आता एक महत्वाची गोष्ट, एआय माणूस नाही. त्याला भावना नाही, त्याला राग येत नाही, त्याला प्रेम व्यक्त करता येत नाही, त्याला थकवा येत नाही. तो फक्त माहितीवर काम करतो. तुम्ही त्याला काय विचारलं, मला डॉक्टर व्हायचंय, तर तो उत्तर देईल. मग त्याला तुमचं आयुष्य माहिती आहे का? नाही, पण तो अंदाज लावतो. तो एक निर्णय घेतो आणि एआय खूप वेगवान आहे. आपण जिथे 1 तास घेतो ना, एआय 10 सेकंदात ते काम करतो. पण स्पीड मध्ये समजूतदारपणा येत नाही. कधी कधी एआय हा कॉन्फिडन्स आवाज चुकीचा सांगतो. म्हणून एआय वापरताना डोकं स्वतःच वापरायचं. एआय म्हणजे कॅल्क्युलेटर सारखं आहे. कॅल्क्युलेटर आलं तेव्हा लोकांना वाटलं की मुलं गणित विसरतील, पण आज कॅल्क्युलेटर शिवाय काम चालत नाही. तसं एआय आहे. एआय जो शिकेल तो पुढे जाईल, जो घाबरेल तो मागे पडेल. माझा उद्देश एकच आहे, तुम्हाला एआय एक्सपर्ट बनवायचं नाही, तुम्हाला एआय पासून घाबरणं थांबवायचं आहे. एआय तुमचा नौकर आहे, त्याला तुम्ही मालक बनू देऊ नका. या सिरीज मध्ये आपण हळूहळू एआयच्या सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत, अगदी सोप्या भाषेत. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर पुढचा भाग नक्की बघा, कारण पुढे आपण एआय खरंच आपल्यासारखा विचार करतो का? म्हणून सचिन एआय सोबत राहा आणि एआय आपलं सोपं बनवा. आणि जर तुम्हाला युट्यूब व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि नक्की एक कमेंट मध्ये लिहा एआय